नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना वितरण किती दिवस सुरू राहील? आत्ता जे 20 तारखेला जो GR आलेला आहे आणि या GRनुसार 22 तारखेला म्हणजे काल शुक्रवारी वितरण सुरू झाले होते. पुन्हा वितरण प्रक्रिया सुरू झाली होती. मार्च आणि एप्रिल असे दोनही महिन्याचे हप्ते ज्या लाडक्या बहिणींना नाही मिळाले होते अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा वितरण सुरू झाले होते. ते काल म्हणजे 22 मेला शुक्रवारी. तर आज आहे शनिवार, आज आहे 23 मे. तर आज वितरण झाले का? आणि आता ज्या ज्या लाडक्या बहिणींना कालही हप्ता आला नाही, आजही हप्ता आला नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी काय करावे तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि लाडक्या बहिणी काळजी करू नका. बघा, महत्त्वाचं काय आहे ते समजून घ्या. ज्या बहिणींना फेब्रुवारीपर्यंत हप्ते आलेले आहेत, आता काही काही बहिणींना काय झालं आहे, नोव्हेंबरपासून हप्तेच आलेले नाही. मग ज्या बहिणींना नोव्हेंबरपासून हप्ते आले नाही, मग त्यांना म्हणजे ज्यांना नोव्हेंबरपासून हप्ते नाही आले त्यांना जानेवारी फेब्रुवारीचं आलेलं आहे, अशाही काही बहिणी आहेत. तर म्हणून ज्यांना जानेवारी फेब्रुवारीपासून हप्ते 2 महिन्याचे हप्ते आलेले आहे पण मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही, अशा लाडक्या बहिणींना हप्ता मिळेल. मार्च आणि एप्रिलचा हप्ता येईल. काळजी करू नका. कारण की अजूनही पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे तुमचे आधार तुमच्या बँकेला लिंक आहे का, संलग्न आहे का, हे पडताळणी सुरू आहे. आणि तुमच्या कागदपत्रांची सुद्धा पडताळणी सुरू आहे. ही जी पडताळणी आहे, ही जी स्क्रुटिनी आहे, ही अजूनही सुरू आहे. जशा जशा पात्र लाभार्थी महिला सरकारला मिळत आहेत, म्हणजे सरकारपर्यंत पात्र लाभार्थी महिलांचा डेटा पोहोचत आहे, अशा लाडक्या बहिणींना हप्ता मिळेल मार्च आणि एप्रिलचा. परंतु त्याला कदाचित विलंब होईल, परंतु तुमचे हप्ते कुठे जाणार नाही. या गोष्टीची तुम्ही महत्त्वाची दखल तुम्ही घेतलीच पाहिजे आणि हे महत्त्वाचं अपडेट तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. लाडक्या बहिणी बघा, काय आहे अर्जाचे स्टेटस. आता तुमचं ज्या बहिणींना हप्ते आले नाही त्यांनी काय करावे, त्यांनी हे 6 नियम लक्षात घ्या. तर काय आहे बघा, त्यातला पहिला नियम काय आहे, तो सर्वांनाच लागू आहे. तर तुमचे अर्जाचे जे स्टेटस आहे, म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे, तो तुम्हाला त्याचं स्टेटस चेक करायचं आहे. तुम्हाला त्याच्यावरून कळेल की तुम्ही योजनेत आहात का नाही. नंतर बँक खात्याची eKYC चेक करा. तुमच्या जे बँक खाते आहे, तुमचे ज्या पण अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये, तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात, ते तुमचे बँक अकाउंट तुम्ही बँकेत जाऊन चेक करा. तिसरा काय आहे नियम, तर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का. तुम्ही बँकेत गेल्यानंतर हे सुद्धा चेक करा तिथे की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला म्हणजे लिंक आहे का ते चेक करा. आणि बँकेत गेल्यानंतर तुमच्या बँक खात्याची eKYC पूर्ण आहे का ते सुद्धा चेक करावे. नंतर समजा आता यदा कदाचित तुमचे बँक खाते बदलले असेल, ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते बदललेले आहेत, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचे आहे, तर तुमचे बँक खाते जर बदलले असेल तर तुम्हाला तुमचे जे काही नवीन तुम्ही बँक खाते ओपन केले आहे, उघडले आहे, ते तुम्हाला संपूर्ण अपडेट करावे लागेल. म्हणजेच तुमचे संपूर्ण ती eKYC प्रक्रिया, आधार बँकेला लिंक करायचं, तुमचं सगळं जे काय आहे पत्ता वगैरे सगळं म्हणजे कंप्लीट तुमची eKYC तुम्ही ती अपडेट करायची, नाही तर हप्ते मिळणार नाही लाडक्या बहिणी. आणि पुढचं आहे तुमचं DBT
तुमचं DBT चेक करा की ते सक्रिय आहे का. तुमचं DBT जर सक्रिय नसेल, ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, रेशन कार्ड eKYC आहे का चेक करावे. या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा. कदाचित या गोष्टींमध्ये तुमची कुठेतरी काहीतरी चूक होत असावी, त्यामुळे सुद्धा हप्ता येत नाही. लाडक्या बहिणी, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या हं. कारण की या गोष्टी सगळ्या मी सांगते म्हणून जरुरी नाही, तर हे सरकारचे नियम आहेत म्हणून हे जरुरी आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणे जरुरी आहे आणि क्रमप्राप्त आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या आणि जर यामध्ये कुठे समजा चूक आढळली तर मात्र हप्ता येणार नाही. तर ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही त्यांनी या सगळ्या गोष्टी अपडेट कराव्या. जसे की 1 एप्रिलला या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने अपडेट करणे आवश्यक आहे. या विषयावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी येऊन गेलेला आहे आणि प्रत्येक वेळेला लाडक्या बहिणींना आपण प्रत्येक व्हिडिओमधून सावध करत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी या सगळ्या गोष्टींची दखल घ्यावी. कारण की या सगळ्या जेव्हा आपल्याला सरकारी योजनांचा लाभ हवा असतो त्यावेळेला हे सगळ्या सरकारी कामं आपल्याला करणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आपण जर नाही केल्या तर आपल्याला सरकारी योजनांचा लाभ हा मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाला हे जरुरी आहे. आणि जसे की पत्ता बदलला असेल तरीसुद्धा तुम्हाला तो अपडेट करावा लागेल. मग तो आधार कार्डमध्ये सुद्धा अपडेट करावा लागतो आणि बँक खात्यामध्ये सुद्धा अपडेट करावा लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि आज वितरण सुरू आहे का, तर आज अजूनपर्यंत तरी असे काही अपडेट आलेले नाही की आज वितरण सुरू होते. कारण की जसेही पुन्हा आपल्या हातात अपडेट आले की ताबडतोब मी व्हिडिओ घेऊन येणार की आज म्हणजे वितरण झाले का, या विषयावर मी व्हिडिओ लगेचच घेऊन येणार. कारण की दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री 8 वाजता असे व्हिडिओ येण्याचे आपली वेळ आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या हां. प्रत्येक लाडकी बहीण आणि प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ घेणारे प्रत्येक लाभार्थी यांनी आपले या सगळ्या गोष्टी अपडेट ठेवा आणि चेक करा. कारण की 1 एप्रिलपासून प्रत्येकाला हे नियम पाळणे आवश्यक आहे. तर संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, यूट्यूब माझा परिवार आणि माझा फेसबुक फॅमिली, फेसबुक परिवार, सगळ्यांनी माझे फेसबुक पेज फॉलो करून ठेवा. सगळ्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल हा पर्याय निवडा. तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा हां.